मस्त वातावरण झालं, मस्त वातावरणात बघा भगवा पडा. तर एवढा मोठा नाही आहे, कारण 2-3 दिवस इकडे पाऊस पडला नाही. तर हौशीबाई काय म्हणले, कुठं जाऊ? ह्युमन चेन बघा, ह्युमन चेन 350 फूट खाली उतरणार आहे आम्ही. चेन क्लीन केली पाहिजे भाई लवकर. खूप असं डस्ट, माती, वाळू बिळू चिपकले. तो आता आपण जरा काय खुट्ट झालं की लगेच गाडीची किती काळजी बघा. काश काश चालतंय भाई. हे दिसायला लागले मी, असं वाटतं कुणाला तरी किडनॅप करायला चालले मी माझ्या भेसवरून. हे बघ उतरायला लागेल. होय. तर मला काय म्हणायचं आहे की गाडीची आता काळजी केली तर पाहिजे, कारण खूप डस्ट लागले त्याला. तर आज तो राहता विषय. आज आपण चाललो आहे खूप चांगल्या कामासाठी, खूप काय म्हणतात, चांगल्या आणि शुभ कामासाठी चाललो आहे. तर आपण चाललो आहे लोकेशन हंटिंगला. तुम्हाला रिझन नंतर सांगेन, पण आता आपण चाललो आहे मुळशीत. मस्त राईड होणार आहे आणि तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी सांगेन की का आम्ही बघतोय. तुम्हाला कळेल, पण कळेल तुम्हाला, तुम्ही हुशार आहे तेवढे. त्याचं काय करायचं, फेकायचं फक्त. त्याचं कोण आहे, ओळखायला कोण आहे? झाडावरचं माकाडा चिडेल. हाड ओळखा, कमेंट मध्ये सांगा मी कोण आहे. ही सुंदरी नाही, ही माझी सवत आहे, सवत. बघा ना किती असतं. तर आता खायला थांबलो आहे, पण इथं खायला थांबलो असं. आणि इथंच गॅरेज आहे साईनाथ. तर सुंदरीची अवस्था जरा बघा ना, चेन कसली घाण झाली बघा. ड्राय एवढी चेन खराब झाली आहे. तर चेन क्लीन करून लूप मारूया, म्हणजे राईडला जरा व्यवस्थित होईल विषय. भयानक चेन घाण झाले, त्यामुळं पहिले क्लीन केलं पाहिजे. खडी वेडी छोटी छोटी खडी चिटकल्यात एकदम छोटी छोटी. त्यामुळं म्हणलं क्लीन केलेलंच बरं. आणि तेवढ्यात जिथं खात होतो तिथंच भेटलं आहे साईडला गॅरेज, साईनाथ ऑटो गॅरेज. आणि त्याच्या पण गाडीचे बेअरिंग केलेत चाकाचे. त्यामुळं म्हणलं ते पण करून घेऊया पाहिजे, आहे का नाही. परत लोड नको पाहिजे विषय जास्त. तर आम्ही इथं थांबलो आहे नाश्ता करायला. इथं आमचा नेहमीचा स्पॉट आहे हा. आणि हा बघा, बघायचं काय चाललं. सुंदरी नाही, सवत. समोर सुंदरी आहे. तर ते बोलले डिझेल जर असं चेनवर टाकून ठेवलं ना तर ते सगळे निघतात असं बोलतात. आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे माझ्या मित्रांनो. मनात असं वाटलं की खूप सारे दगड निघले मनातून. हा गाडी मी पण आता धुवूनच आणलं आहे, पण भाई त्यांनी डिझेल मारलं त्याच्यावर, चेन सगळी क्लीन केली आणि वापस पाणी मारायला लागलं. वा वा वा. तुम्ही जर मुळशीच्या साईडला जात असाल आणि कधी पण गाडीचा प्रॉब्लेम आला, हा बघा साईनाथ ऑटो गॅरेज. सर्विस तर चांगली चालली आहे. तर वडा सांबर घेतलेला आहे, सँडविच घेतलेला आहे. वडा सांबर मॅडमसाठी, सँडविच या मॅडमसाठी. येते अजून आमचं बाकीचं काय काय होय. आल्यावर राहिलं दाखवलं.
बेकार हावरट आहे बाई, बेकार हापशी आहे पोरगी. असं एकदा खायला बसले का नाही, जोपर्यंत हॉटेलातलं तर काही संपत नाही, सगळं उठतच नाही. म्हणूनच पाणी घालून बसले. हा डेपो मोड आहे, खायचा मोड. होय तर इथं आलेलं असे वडापाव, 2 पाव आणि आम्ही आता खायला कुठं बसलो माहिती आहे का, इंडियन स्नॅक्समध्ये. मुळशीच्या रस्त्याला इंडियन स्नॅक्स. फायनल टेबल हा असा आहे बघा, मॅगी, वडापाव, सँडविच. आता चाललो आहे तर त्या रूटने एवढे धबधबे काय बोलावे धबधबे. हवेत एवढा गारवा आहे की टाळू शून्य झालेले आहे. आता ते यायला लागलेत मागून, आपण मध्येच थांबलोय कारण खूपच माग आहे ते. भरपूर वेळ झाला, आलेच नाहीत. भरपूर वेळ झाला खूप, आलेच नाहीत ते. किती टाइमपास करतो रे. बडबडा. इथं गाडी आहे, माणसं नाहीत, धबधबा आहे, पाणी नाही. सुंदर असा किरकोळ धबधबा नाहीये, ती स्ट्रीम आहे पाण्याची. स्ट्रीम तर यूट्यूबवर करायची आहे ना, पाण्याची स्ट्रीम. यूट्यूब वाली बघतच नाहीयेत ना, जास्त पुश करत नाहीयेत ना. करा जरा. पाऊस असेल ना तर विषय एक नंबर असेल बरं का, भन्नाट असं इथनं वाहत असेल बरं का. पण आता पाऊस नाही आहे, खूप येताना खूप सारे धबधबे लागले पण त्याच्यात पाणी नाही आहे, कारण इथं गेले 2-4 दिवस झालं पाऊसच पडला नाही. त्यामुळं सुंदरी बघा चकाचक आपली आयटम. अरे घाण होतंय काहीतरी मला, आणि दिसत पण नाही येते, लई इरिटेटिंग आहे. मधमाशी नाही तर असली कुठली तरी माशी. हे बघ की, हे बघ सुजतंय ते, सुजत चाललंय ते मधमाशीच. आम्ही आलेलो आहे लोकेशन बघायला, काहीतरी शुभ कार्यासाठी, शुभ विषयासाठी आणि खूप आनंदमयी अशा दिवसासाठी. तर आम्हाला जर हे लोकेशन आवडलं तर आम्ही नक्की तुम्हाला सांगू की हे लोकेशन आम्ही का बघतोय. विषय एक नंबर. वाव, प्लेग्राऊंड पण आहे इथं. महाराज एक नंबर भाई, खेळायला विषय येतो. आता सगळं आपण लोकेशन जरा बघू आणि जाताना जेवढे पण धबधबे लागले का नाही त्या छटाकभर धबधब्यांमध्ये जाऊन जरा मज्जा करू, मज्जा. तर एंट्री केलं इथं प्लेग्राऊंड आहे. हे जे इथंच बंगला टाईप असा एक विषय, हा काय बंगला टाईप असा इथे एक विषय. इथं महाराज, इथं पण थोडंसं बसण्यासाठी आहे. समोर आहे असं म्हणजे यांनी एक गावच, म्हणजे एक छोटंसं मोठंसं स्वतःचं गावच तयार केलं यांनी इथं आत. मस्त आहे भाई, एक नंबर. प्रॉपर्टी तरी भारी आहे बघ. स्विमिंग पूल वगैरे आहे इथं भारी मस्त. आणि आज संडे असल्यामुळं खूप सारे लोक पण आहेत. कपडे पण नाही, मी पण नाही. बरोबर. मग कशाला वन साईड असं. हे जर असं असतं सगळ्यांना, ही मागची आहे ना, ही सगळ्यांना का नाही माठ समजते, कारण हे माठांची सरपंच आहे. ह्याच्याकडूनच गुण घेतले. हा, मग माझ्याकडचे जरा चांगले गुण घे ना हुशारीचे. मी ह्याच्याकडे गेली होती, मला जो काही हुशारी पण आहे जर ह्याला असं वाटतंय कमी झालं तर ह्याच्यामुळेच झालाय. संगतीचा परिणाम झालाय माझ्यावर.
आणि ही संगत आहे माझी आता सध्या तरी. ह्या संगतीचा परिणाम झालाय. ते सगळं सोड, तू माठ का बनायला लागलीस मला? तू तुझ्या संगतीत राहून. माझ्या संगतीत राहून माणसं हुशार होतात. नाही असं तुझा समज आहे. सेमच मी पण मी पण तसलीवालीच हुशार झाली. हा जसला हुशार आहे. सेमच आहे म्हणजे काय? स्लिप ऑफ टंग. हा, माझी टंग जरा स्लिप झाली. मग बुट जरा ग्रिप वाली घाल ना तुझ्या नाही जिभेला. बाबा. तुझ्या जिभेला बुट जरा ग्रिप वाली घाल ना. आता बनवणार आहे मी ग्रिप वाले शूज जिभेसाठी. जिभेसाठी. चालतंय. एक मिनिट. तुझ्या गेला 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 गेला. आणि त्याला का शिव्या दिलास? अरे मी आला असता ना रस्त्यावर, कशाला येतोय काय पण? हे वातावरण किती सुंदर आहे. वाव. आणि त्याच्यासाठी यांनी नवीन विशेषण शोधलंय. मराठीत नवीन विशेषणाची भर. काय मृग्धमंद. काय झालं वातावरण? मृग्धमंद. मृग्धमंद म्हणजे काय हे तुम्ही सांगा कमेंट करून. तुला मंत्रमुग्ध म्हणायचंय? हा, मंत्रमुग्ध. नाही, मंत्रमुग्ध मोर शब्द वाटतो. मृग्धमंद छान आहे. एक नंबर वातावरण विशेष टाईट झालेला आहे. ये हसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ मेरे साजना, इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई. वाव वाव. कुणाला बोललास? कुणाला बोललास? ढगांना. तुला हे ढगांनो मस्त. वाव. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा. पंग पंग पंग. तर आता आम्ही चाललेलो आहे धबधब्यांकडे. आता आम्ही धबधब्यांकडे चाललो. गंगाव हो का, तिथं चाललोय आम्ही. सुंदरी खाली लावले, चाललोय धबधब्याकडे. आपण करतोय चपलेवर ट्रेक. चपलीवरच भाई ट्रेक डायरेक्ट. मस्त व्ह्यू आहे समोर. मी माझ्या मनात नाही चाललो, ही मला म्हणले आज जा. तेव्हा व्हिडिओ अवघड. जास्त पाणी. मरताय आज मरताय. नो कॉपीराइट. ए नवऱ्या,
स्वतःचं काम झालं गेलं सोडून. एवढ्याशा ट्रेकला आमचं स्ट्रगल बघा आयुष्यात. हा माझा नवरा, ह्याचं व्हिडिओ शूटचं काम झालं की हा निघून जातो. तर भिजलास का? ही जी हाऊस होते ही म्हणते आज जा आज जा. आत गेलो भाई आका चडीत पाणी गेलंय. रेनकोट हे घातलाय ब्लॉग मध्ये सांगतात का? रेनकोट घातलाय आतनं वाललाय मी थोडी म्हणलं होतं जा. तूच म्हणलेले जा जा जा. प्रूफ काय आहे मी म्हणलेलं? रूप नाही पण रूप. अरे पकडशील का नाही? हात देतोय तर तुझं चाललंय काय ते इकडे. हो का मी माझ्या बायकोला सहारा देत देत चाललोय कारण माझी बायको आहे ती धडपडी. माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे अशा ठिकाणी पडायचं. आणि अशी तशी पडत नाही मी मोकार पडते धाड गेले डायरेक्ट माकडा हाडाव. हा ना यार कसं काय रे? नाही थांब 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 थांब. माझा पाय आहे ना सँडल पण अक्काचा अक्का बाहेर आला होता. गाईज हा बघा माझा ट्रेकर नवरा. हे बघा म्हणजे कॅमेरामध्ये तू माझं फॉल कॅच करशील म्हणून का? त्या दगडावर पाय ठेव. हा त्या दगडावर पाय ठेव. त्या दगडावर पाय ठेव. हे बघा आमची ह्युमन चेन बघा ह्युमन चेन. आणि ह्या दगडावर 350 फूट खाली उतरणार आहे आम्ही. किती 350 फूट खाली उतरणार आहे का? 300 फूट खाली उतरायचं आम्हाला. आम्ही हे वॉटरफॉल रॅपलिंग करायला लागलो. सोडू मस्त वाटलेलं आहे भिजून गेलो रेनकोट घालून अख्ख्या अंगात गेलं पाणी. एक नंबर रेनकोट हाय. सगळ्यात आधी मानेवरून जी धार सुटली ती दऱ्या खोऱ्यात गेली आणि आता आखी चडी भिजली आहे. मी वरून कोरडा आहे पण आतून ओला झालेलो आहे. हाऊस गेली अंगाशी आली. खालीच आहे तो. हा तोच आहे पण हा पण काय साधा नाही. वाईड आहे. खायला धरण्यात काय घाबरतो का रे रायडर? किंमत असेल तर टाकणार धरणात. माकडे तर आता आपण थांबलोय इथे या हॉटेलमध्ये. ऋत्विक म्हणून हॉटेल आहे. चहासाठी थांबलो. चहा छान स्पॉट आहे. लेट्स गो.